हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल ज्ञानपथ अकॅडमी 5. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जीन पियाजेट थिअरी यांच्याबद्दल थोडं डिस्कस करणार आहोत. आणि यामध्ये मी तुमच्यासाठी काही PYQ क्वेश्चन्स, म्हणजे जे क्वेश्चन्स ऑलरेडी एक्झाममध्ये विचारलेले आहेत आणि वारंवार विचारतात ते क्वेश्चनसुद्धा मी तुमच्यासोबत एंड ऑफ द व्हिडिओ डिस्कस करणार आहे. तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघत राहा. सो लेट्स बिगिन. तर आजची जी जीन पियाजेट थिअरी आहे त्याचे जे नोट्स आहेत ते मी तुम्हाला हँड रिटन स्क्रीनवर लिहूनच देणार आहे, जे की मी माझं स्वतःच्या नोट्समधून बनवली आहे आणि जे खूप शॉर्टमध्ये आहे. खूप इम्पॉर्टंट जे पॉईंट्स आहेत तेच मी तुम्हाला इथे डिस्कस करणार आहे. सो फर्स्ट पॉईंट, जर आपण यांच्याबद्दल डिस्कस केलं तर हे जे थिअरी होती यांची ती कॉग्निटिव्ह थिअरी होती. कॉग्निटिव्ह थिअरी म्हणजे काय? ब्रेन रिलेटेड. ब्रेनचं वर्किंग म्हणजे कॉग्नेटिव्ह, असं लक्षात ठेवायचं. तर फर्स्ट जे आपण आता डिस्कस केलं ते होतं की जीन पियाजेट यांनी कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंटबद्दल थिअरी केलेली आहे. ठीक आहे. या थिअरीमध्ये ते इंटलेक्च्युअल डेव्हलपमेंटबद्दल डिस्कस करतात. म्हणजे इंटेलिजन्स जे आपण वगैरे डिस्कस म्हणतो, बरोबर. आता ब्रेन म्हटलं की ब्रेनविषयीच गोष्टी येणार, राईट. इंटेलिजंट, कॉग्नेटिव्ह. तर ह्या जे ब्रेन रिलेटेड कन्सेप्ट्स आहेत ते तुम्हाला खूप महत्त्वाचे आहेत, ते लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे. तर जीन पियाजेट यांच्याबद्दल जर आपण डिस्कस केलं तर ते एक सायकोलॉजिस्ट होते स्विसचे. ओके. आणि ते एक ॲक्टिव्ह कन्स्ट्रक्टर होते. ते ॲक्टिव्ह होते. ते सारखे ना सारखे काही ना काही थिअरीजवर काम करत होते, बरोबर. त्यामुळे त्यांना आपण ॲक्टिव्ह कन्स्ट्रक्टर किंवा बिल्डर ऑफ नॉलेज असं सुद्धा संबोध करतो त्यांना. ओके. आणि त्यांनी जे थिअरीज केल्या, जे ट्रायल्स केले, जे एक्सपेरिमेंट्स केले ते त्यांच्या स्वतःच्याच मुलांवर केले. म्हणून त्या मुलांना आपण लिटल सायंटिस्ट असंही म्हणतो. ठीक आहे. जेव्हा ते थिअरीज करत होते जीन पियाजेट, तेव्हा त्यांनी त्या थिअरीमध्ये एक वर्ड असा संबोधन केला, त्याला स्कीमा असं नाव दिलं. ठीक आहे. तर स्कीमा म्हणजे काय? मेंटल स्ट्रक्चर म्हणजे जे आपले डोक्यातले जे डेव्हलपमेंट असतात, त्यांचे जे स्ट्रक्चर्स असतात त्याबद्दल. तर स्कीमा म्हणजे इन शॉर्ट काय, की तुमची जी आत्ताची जी नॉलेज आहेत त्याबद्दल ते सांगतात, किंवा आत्तापर्यंत तुम्हाला काय माहिती आहे, ओके, किंवा प्रिव्हियस नॉलेज म्हणजे आधी तुम्हाला काय माहिती होतं, या दोन गोष्टींवर ते बोलतात. आणि ह्या गोष्टीला, या सगळ्या प्रोसेसला त्यांनी स्कीमा असा वर्ड दिला आहे. ओके. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. हे खूप खूप इम्पॉर्टंट आहे. हे सारखं एक्झामला विचारलं जातं. तर त्या ज्या थिअरीज आणायच्यात किंवा सांगायच्या जगाला, तर त्या मुलांच्या हालचालीवर खूप लक्ष ठेवून राहायचे. मुलांच्या वागणुकीतून, त्या मुलांच्या ज्या ॲक्टिव्हिटीज राहायच्या वेगवेगळ्या पद्धतीने, त्यातून ते थिअरीज डिस्कवर करायचे. ओके. आणि म्हणूनच त्यांना रॅडिकल कन्स्ट्रक्टिव्हिस्ट असं सुद्धा म्हटलं जातं. कारण की ते सारखं कन्स्ट्रक्शन वगैरे करत असायचे मुलांवर. ओके. त्यांच्या थिअरीजवर ते नेहमी कन्स्ट्रक्ट करत असायचे. वेगवेगळे थॉट्स, जे थिअरीज आहेत ते सारखे आणत असायचे. म्हणून त्यांना रॅडिकल कन्स्ट्रक्टिव्हिस्ट असं म्हटलं जायचं. तर त्यांचं म्हणणं असं होतं की जे लहान बाळ आहे ते जन्माला आल्यानंतरपासूनच त्याची जे डेव्हलपमेंट ही चालू होऊन जाते. ओके. जसं फॉर एक्झाम्पल आपण लास्ट व्हिडिओमध्ये पण डिस्कस केलं होतं, ज्याच्यात आपण प्रिन्सिपल ऑफ डेव्हलपमेंटमध्ये सांगितलं होतं की ब्रेनची डेव्हलपमेंट ही बाळ जेव्हा पोटात असतं तेव्हाच व्हायला लागत असते. ओके. आणि ज्या काही सगळ्या डेव्हलपमेंट आहे, हातपाय हलवणं, ते ऑलरेडी तिथूनच शिकत आलेले असतात. ओके. आणि ही जी डेव्हलपमेंट आहे ही 14 ते 15 वर्षापर्यंत मुलं शिकत असतात. ओके. 14 ते 15 वर्ष त्यांची डेव्हलपमेंट जी असते ती चालत असते. ओके. म्हणजे जी इम्पॉर्टंट डेव्हलपमेंट असते ती चालत असते इथं, असं त्यांना म्हणायचं आहे. आणि त्यानंतर बाकीचे जे नॉर्मल डेव्हलपमेंट्स आहेत, हाईट, वेट वगैरे, त्याबद्दल ते डिस्कस करतात.
हे डिस्कस करताना त्यांनी त्यांच्या थिअरीमध्ये 4 स्टेजेस दिलेले आहेत. हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. पुढे आपण बघूयात ते 4 स्टेजेस कोणते आहेत ते. ओके. आणि जेव्हा डेव्हलपमेंटबद्दल आपण डिस्कस करतो तर त्यांचं असं म्हणणं होतं की डेव्हलपमेंट जी आहे मुलांची तर ती डिसकंटिन्यूअस आहे असं त्यांनी म्हटलं होतं. ठीक आहे. तर डिसकंटिन्यूअस कशावरून, तर आता आपण इथं स्कीम आहे बघितलं बरोबर, एक्झिस्टिंग आणि प्रिव्हियस. म्हणजेच काय, त्यांचं म्हणणं असं होतं की डेव्हलपमेंट सारखी अशी एका ग्राफसारखी किंवा एका लाईनीत होत नसते अशी कंटिन्यू. ओके. तर ती डिसकंटिन्यू होते मध्ये. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल आता मुलगा जर पहिलीला आहे बरोबर, तो पहिलीचं सगळं शिकून दुसरीला जाणार बरोबर. पण दुसरीला जेव्हा तो शिकेल तर त्यामध्ये काहीसा पार्ट हा पहिलीचा असेल बरोबर. मग त्यानंतर तो काय जेव्हा तिसरीला जाईल त्यातसुद्धा पहिली दुसरीचा काहीसा पार्ट असेल. तर ते प्रिव्हियस नॉलेज म्हणजे आधीचं शिकण्यावरून ते पुढे शिकत असतं असं त्यांना म्हणायचं असतं. आणि म्हणून डेव्हलपमेंट ही त्यांना स्पायरल म्हणजे स्प्रिंगसारखी गोल गोल अशी डिसकंटिन्यू वाटते. डिसकंटिन्यू कधी होते, ती डेव्हलपमेंट जेव्हा स्टार्ट होते, ही डेव्हलपमेंट स्टार्ट झाली आणि ती डिसकंटिन्यू होते इथे, कारण की ती परत प्रिव्हियस नॉलेजवरच्या बेसिसवर ते पुढे ते शिकत असतात. ओके. असं त्यांचं म्हणणं होतं इथे. नेक्स्ट आपण आता बघूयात त्यांचे जे 4 एलिमेंट्स आहेत ते मी तुमच्यासोबत आधी डिस्कस करते. एलिमेंट्स. तर एलिमेंट्सला लक्षात ठेवायची मी तुम्हाला ट्रिकसुद्धा देणार आहे. ती आहे MESE. हे लक्षात ठेवायचं. MESE. MESE. एम म्हणजे मॅच्युरेशन, ई म्हणजे एक्सपिरियन्स, एस म्हणजे सोशल इंटरॅक्शन, दुसरा ई म्हणजे इक्विलिब्रियम और इक्विलिब्रेशन. ठीक आहे. हे 4 पॉईंट्स ते खूप इम्पॉर्टंट आहेत, एक्झामला विचारले जातात. तुम्ही प्लीज हे शॉर्टकट वेमध्ये MESE असं लक्षात ठेवा. ठीक आहे. तर मॅच्युरेशनबद्दल जर आपण डिस्कस केलं तर मॅच्युरेशन हे जेनेटिक असतं बरोबर. कोणाला उशिराने मॅच्युरेशन येतं, कोणीही 3री-4थीलाच असं बिहेव करायला लागतं की ते खूप मॅच्युअर आहे. तर हे कुठून येतं, तर ते जेनेटिक असतं किंवा ते हेरिडिटीवर बेस्ड असतं, हेरिडिटीवर अवलंबून असतं. ठीक आहे. आता एक्सपिरियन्स कुठून करतील मुलं, जेव्हा ते ॲक्टिव्हिटी स्वतःहून करतील तेव्हा त्यांना तो एक्सपिरियन्स येईल बरोबर. त्यानंतर सोशल इंटरॅक्शन म्हणजेच काय, दुसऱ्यांशी बोलून त्या शिकतील. ओके. आणि इक्विलिब्रियन डिस्कस करण्यासाठी मी तुम्हाला इथे एक आधी प्रोसेस ऑफ इक्विलिब्रेशन सांगते, नेमकं याच्यात काय असतं. ठीक आहे. तर इक्विलिब्रेशन जे आहे त्याचे 2 पार्ट्स आहेत. एक आहे ॲडॅप्टेशन आणि एक आहे ऑर्गनायझेशन. आता ॲडॅप्टेशनचे पण काही सब पार्ट्स आहेत, त्याला आपण ॲसिलिमेशन आणि अकोमोडेशन. ठीक आहे. हे काही वर्ड्स आहेत. तर आता मी तुम्हाला हे जे आहे हे एका डायग्रामवरनं तुम्हाला समजावणार आहे. ओके. तर यामध्ये मी तुम्हाला खालून एक्सप्लेन करायला सुरुवात करते, म्हणजे जेणेकरून तुम्ही क्लिअर व्हाल याबद्दल. तर मी इथे आता एक टेबल ड्रॉ करते ज्याला आपण प्रोसेस ऑफ ॲडॅप्टेशन असं नाव देऊ. ओके. तर ॲडॅप्टेशन आता इथे जर बघितलं तर ॲसिलिमेशन हे टॉपला असतं, त्यानंतर इक्विलिब्रियम असतं, त्यानंतर न्यू सिच्युएशन असतं, त्यानंतर डिसइक्विलिब्रियम असतं, आणि खाली असतं ते अकोमोडेशन. आता तुम्हाला या डायग्राममध्ये सगळे वर्ड्स क्लिअर होतील. ओके. तर याचं जर बघितलं तर याचे अशा पद्धतीने हे प्रोसेस जी आहे, याची सायकल जी आहे ती अशी चालत असते. ओके. तर आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल सोबत तुम्हाला इथे एक्सप्लेन करायला ट्राय करते. तर इथे
ॲसिलिमेशन म्हटलेलं आहे, बरोबर. ॲसिलिमेशन म्हणजे काय, आपल्याकडे काहीतरी एक इन्फॉर्मेशन असते किंवा आपल्याला काही एक गोष्ट माहिती असते. आता याच्यात मी तुम्हाला एक्झाम्पल घेते. मला कुत्रा हा प्राणी माहिती आहे, त्याला 4 पाय आहेत आणि एक शेपूट आहेत, बरोबर. तर हे जे याची मी जी इन्फॉर्मेशन आहे ती मी ॲड केली. मला कुत्रा माहिती होतं, पण मला त्याच्यात अजून काही गोष्टी त्याच्याबद्दल कळाल्या. त्या इन्फॉर्मेशन मी माझ्या डोक्यात ठेवल्या, बरोबर. तर ते मी काय केलं, ॲसिलिमेशन केलं. ठीक आहे. आता आपण इक्विलिब्रियम काय हे बघूयात. इक्विलिब्रियम म्हणजे काय, आता ॲसिलिमेशनमध्ये मला डॉग माहिती होता, पण मला अचानक कॅट दिसली, मग मी डॉग आणि कॅटमध्ये कन्फ्यूज झाली आता. ओके. तर त्याला बॅलेन्स कोण करतं, इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम हे ते बॅलेन्स करायचं काम करते. ठीक आहे. आपण त्या इन्फॉर्मेशनला आता इथे बॅलेन्स करू. आता हे बघा, इथे मला डॉग आणि कॅट दिसलं, तर माझं इथे मी ऑब्झर्व केलं ते. ठीक आहे. ऑब्झर्व करून 2 गोष्टी बॅलेन्स केल्या. अच्छा, इकडं डॉग आहे, इकडं कॅट आहेत. त्यानंतर मला एक नवीन सिच्युएशन डोक्यात आली, की मी डॉगला बघून कॅटला पण डॉगच म्हणत होते. का, कारण की मी ते असा विचार केला की डॉगलासुद्धा 4 पाय आहेत आणि कॅटलासुद्धा 4 पाय आहेत, डॉगलासुद्धा शेपूट आहे, कॅटलासुद्धा शेपूट आहे. तर हे जे नवीन सिच्युएशन मला दिसली, त्याने मी असं अज्युम केलं, बरोबर. ते अज्युम केल्यावर माझं जे नॉलेज होतं, जी इन्फॉर्मेशन माझ्यामध्ये होती, ती डिसइक्विलिब्रियम झाली, म्हणजे ती अनबॅलेन्स झाली, बरोबर. मी कन्फ्यूज झाले इथे. इक्विलिब्रियम म्हणजे काय, कन्फ्यूज झाले. माझ्याकडे जे नॉलेज होता त्याच्यात तो बॅलेन्स हलला आहे. माझ्याकडे काय नॉलेज होतं आधी, फक्त की मला डॉग हा प्राणी माहिती होता, पण मी कॅट पाहिल्यानंतर कन्फ्यूज झाले इथे, आणि माझं जे नॉलेज होतं ते डिसइक्विलिब्रियम झालं, अनबॅलेन्स झालं, बरोबर. तर आता मला अकोमोडेशनची गरज आहे, म्हणजे मला कोणीतरी येणार आणि त्यातला फरक सांगणार, डॉग म्हणजे काय, कॅट म्हणजे काय. ओके. मला हे समजवणार, इन्फॉर्मेशन देणार मला. ठीक आहे. ती दिलेली इन्फॉर्मेशन मी लक्षात ठेवून माझ्या नॉलेजमध्ये ॲड करणार, म्हणजेच काय, ॲसिलिमेशन करणार, बरोबर. आता माझ्याकडे मी डॉग आणि कॅटमध्ये मला दोघी नॉलेज माहिती आहे. मला डॉग म्हणजेही माहिती आहे, मला कॅट म्हणजेही माहिती आहे. मी दोघांची इन्फॉर्मेशन आहे ती माझ्या डोक्यात फीड केलेली आहे, ॲसिलिमेशन केलेली आहे. ओके. होप्सो तुम्हाला मी हे समजू शकले असेल. यात जास्त काही नाही आहे, फक्त जे वर्ड आहेत, ॲकोमोडेशन आणि ॲसिलिमेटेशन, हे जे वर्ड्स आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत. तर सोपंच ठेवा. ॲसिलिमेशन म्हणजे ॲड करणं, नवीन जी माहिती आहे ती ॲड करणं, जी आपल्याला आधीच माहिती आहे, जी आधीच इन्फॉर्मेशन आपल्याला माहीत होती, त्याच्यात आपण ती दुसरी इन्फॉर्मेशन ॲड करतो जेव्हा, किंवा नवीन स्कीमा ॲड करतो, त्याला आपण ॲसिलिमेशन असं म्हणतो. ओके. आणि ऑटोमेशन म्हणजे काय, आपल्याकडे जी इन्फॉर्मेशन असते त्याच्यात आपण दुसरी इन्फॉर्मेशन ॲड करून मॉडिफाय करतो, म्हणजे ती इन्फॉर्मेशन बदलतो. अच्छा, याला कॅट म्हणतात, अच्छा याला डॉग म्हणतात. आपण काय करत असतो, स्वतःला तिथे ॲडजस्ट करत असतो. ओके. होप्सो तुम्हाला हे 2 कन्सेप्ट कळाले असतील, की ॲसिलिमेशन म्हणजे काय, ॲडिंग ऑफ स्कीमा नवीन इन्फॉर्मेशन ॲड करणं, आणि ऑटोमेशन म्हणजे काय, मॉडिफाय करणं, जी आपल्याकडे माहिती असते तिला बदलणं, अपडेट करणं, बरोबर. नेक्स्ट आता आपण बघणार आहोत. यामध्ये तुम्हाला एक गोष्ट मी सांगते, की जे हे ॲसिलिमेशन आणि ऑटोमेशन असतं त्याला बॅलेन्स करायचं काम कोण करतं, तर इक्विलिब्रियम. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून यालाच मी इथं वर्ड लिहिला आहे, बॅलेन्स. ओके. नेक्स्ट आपण बघणार आहोत आता स्टेजेस, जे इम्पॉर्टंट स्टेजेस, 4 इम्पॉर्टंट स्टेजेस जीन पियाजेट यांनी दिले होते ते. त्याला लक्षात ठेवायची ट्रिक आहे, SPCF. ओके. एस म्हणजे सेन्सरी मोटर स्टेज, ही फर्स्ट स्टेज आहे. तर आपण ह्या स्टेजबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन घेऊयात, कारण की ह्या स्टेजेसवरनं बऱ्याचदा खूप सारे क्वेश्चन्स असे येतात. तर सेन्सरी मोटर जी ही स्टेज आहे ती 0 to 2 इयर्ससाठी असते. ओके. जे 0 to 2 इयर्सचे जे मुलं बाळं असतात त्यांच्यासाठी ही सेन्सरी मोटर स्टेज ही त्यांनी डिझाईन केली होती. त्यामध्ये नेमकं त्यांना काय सांगायचं असतं, की जे लहान बाळं असतात, लहान मुलं असतात, ते ऑब्जेक्ट परमनन्स असतात. ऑब्जेक्ट
परमानन्स म्हणजे काय, त्यांना वस्तू ही गोष्ट खूप अट्रॅक्ट करते आणि ती वस्तू ती लक्षात ठेवता. फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादं खेळणं त्यांच्यासमोर खुळखुळा वगैरे वाजवला तर तो खुळखुळाचा आवाज आणि खुळखुळा ते लक्षात ठेवतील आणि परत जेव्हा तुम्ही वाजवणार तेव्हा तो बाळ आपल्याला रिस्पॉन्ड करेल, तो हसेल, एन्जॉय करेल, बरोबर. तर त्यालाच ऑब्जेक्ट परमानन्स असं म्हटलेलं आहे. आणि तुम्ही जर लगेच नवीन यामध्ये एखादी दुसरं खेळणं वगैरे आणून दिलं तर ते आधीचं खेळणं विसरून जाणार. ओके. तर हे जे शॉर्ट टर्म मेमरीसारखा हा प्रकार असतो त्याला ऑब्जेक्ट परमानन्स असं म्हणतात. त्याच्यानंतर आहे इमिटेशन. मी डायरेक्ट इम्पॉर्टंट वर्ड्स घेते. इमिटेशन म्हणजे काय, आपण जर मुलांना हाक मारली तसंच ते आवाज काढायचा प्रयत्न करतात, नकल करायचा प्रयत्न करतात, त्यालाच इमिटेशन म्हणतात, नकल करणं. ओके. नेक्स्ट आहे गोल डायरेक्टेड बिहेवियर. म्हणजे काय, इथे हट्ट करणं. ठीक आहे. त्यांचा तो जो गोल असतो तो पूर्ण करायला ते हट्ट करतात, म्हणून गोल डायरेक्टेड बिहेवियर. आता इथे ही जी स्टेज आहे, ह्या स्टेजला नाव आपण सेन्सरी मोटर असं दिलं आहे. तर का दिलं असेल, कारण की सेन्सेसनेच ते शिकतात. ठीक आहे. इथं जे काही सेन्स इमोशन, आता फॉर एक्झाम्पल ते टच करतात खेळण्यांना, वस्तूंना, त्यांचे जे सेन्सेस असतात, बघणं, ऐकणं, ओके, हातपाय हलवणं, टच करणं, त्या सेन्सेसवरनं त्यांची जे ग्रोथ वगैरे असते ते वाढत असते. आता आणि ह्या गोष्टी ते बघून आईजनी, हँड्सनी, इयर्सनी करत असतात, म्हणून सेन्सरी मोटर असं या स्टेजला नाव दिलं गेलं आहे. ओके. होपसो तुम्हाला ही स्टेज एक क्लिअर झाली असेल. यातले इम्पॉर्टंट जे वर्ड्स होते सेन्सरी मोटरचे ते म्हणजे 0 to 2 इयर्स हे लक्षात ठेवायचं आहे. त्यांना ऑब्जेक्ट परमानन्स असतो, इमिटेशन असते, गोल डायरेक्टेड बिहेवियर असतं आणि ते सेन्ससनी डेव्हलप होत असतात. नेक्स्ट जी स्टेज आपण आता इथे डिस्कस करणार आहोत ती आहे प्री ऑपरेशनल स्टेज. प्री ऑपरेशनल स्टेज ही जी स्टेज आहे ही 2 ते 7 वर्षांच्या बाळांसाठी असते. ओके. तर ह्या स्टेजमध्ये काय असतं, ते नवीन स्टेजमध्ये एंटर करत असतात म्हणून ते खूप गोंधळलेले असतात, बरोबर. म्हणून त्यांना लॅक ऑफ लॉजिक म्हणजे लॉजिक नसतं, कमतरता असते लॉजिकची. ठीक आहे. म्हणून लॅक असं पाहिलं ना तर ह्या स्टेजमध्ये सगळं लॅकच आहे, म्हणजे सगळ्या गोष्टीची कमतरता असते. ओके. असं लक्षात ठेवायचं, ही ट्रिक आहे. नंतर लॅक ऑफ रिव्हर्सिबिलिटी. रिव्हर्सिबिलिटी म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल तुम्ही जर एखादी भांडं भरून पाणी, आता समजा इथं एक अशा प्रकारचं भांडं आहे, त्याच्यात मी एवढं पाणी ठेवलं आहे, ओके, आणि मी दुसरं जर भांडं आणून ठेवलं आणि त्यात विचारलं की ह्या भांड्यात आणि ह्या भांड्यात सारखं पाणी आहे का, तर ते मुलं गोंधळून जाणार, त्यांना सांगता नाही येणार आणि त्यांना हेही कळणार नाही की रिव्हर्सिबिलिटी कशी यूज करायची इथे. ठीक आहे. नेक्स्ट आहे ॲनिमिझम. ॲनिमिझम म्हणजे त्यांना लिव्हिंग थिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग, सजीव आणि निर्जीव यातला फरक समजणार नाही. ते खेळण्यांना पण असं समजतील की हे ओरिजिनल आहे आणि ते गप्पा मारतील, त्यांच्याशी बडबड करतील जसं ते ओरिजिनल जगत आहे लाईफमध्ये. ओके. नेक्स्ट आहे इकोसेंट्रिक. म्हणजे त्यांना असं वाटतं की जे मी विचार करतो, जे माझ्या डोक्यात चालू आहे तेच व्हायला पाहिजे. ओके. त्यांना त्याचं मी म्हणजे माझंच ऐकलं पाहिजे, मीपणा जो असतो त्याला इकोसेंट्रिझम इथं म्हटलेलं आहे. म्हणून ते मुलं हट्टही करतात, मला पाहिजे तसंच वागलं पाहिजे, मला पाहिजे ती गोष्टच आली पाहिजे. ओके. नेक्स्ट आहे सिम्बॉलिक थॉट. इथं त्यांचा सिम्बॉलिक थॉट लँग्वेज ही स्टार्ट होते, म्हणजे ते ABCD क ख ग असं शिकायला सुरुवात करतात. नेक्स्ट आहे लॅक ऑफ कन्झर्वेशन. म्हणजे काय, त्यांना आता फॉर एक्झाम्पल इथे मी हे 2 भांडे ठेवले होते ना आणि मी त्यात जर त्यांना विचारलं की कुठल्या भांड्यात जास्त पाणी आहे, तर ते हे जे लंब आहे भांडं त्याला बघून सांगतील की यात जास्त पाणी आहे. ओके. ते विचार नाही करणार, आधी जे जास्त दिसतं आहे त्याला जास्त म्हणून असं संबोधन करून सोडणार. ओके. नेक्स्ट आहे
सेंट्रेशन म्हणजे केंद्रीकरण, सेंटरचे जे बिंदू केंद्रावर केंद्रित होणं किंवा केंद्रित करण्यासाठी त्यांना खूप असे गोष्टी करायला लागतात की ज्याकरून ते एका जागेवर केंद्रित होतील. ओके, तर इथे मी तुमच्यासोबत आता 2 स्टेजेस डिस्कस केल्या आहेत. पुढच्या 2 स्टेजेस आता आपण डिस्कस करूयात. त्यासाठी मला स्क्रीन इरेज करायला लागेल. ओके, तर आपण आता पुढच्या ज्या 2 स्टेजेस आहेत ते डिस्कस करूयात. तर आपली 3rd स्टेज आहे कॉन्क्रीट ऑपरेशनल. ओके, यामध्ये मुलं 7 ते 11 वर्षाचे असतात. ठीक आहे, आता आपण बघितलं मागच्या स्टेजमध्ये मुलांना लॅक होता म्हणजे कमतरता होती. ठीक आहे, आता आपण या स्टेजमध्ये बघणार आहोत की तिथे जर कमतरता होती तर मग इथे त्यांना ते नॉलेज आलेलं असेल म्हणजे कॉन्क्रीट. ते विचार करण्याची क्षमता त्यांच्यात आलेली असते बऱ्यापैकी. ते लॉजिकली पण विचार करू शकतात. ठीक आहे, त्यानंतर ते क्लासिफाय करू शकतात. क्लासिफिकेशन आलेलं असतं त्यांच्यात. म्हणजे क्लासिफिकेशन कसं की कुठला कलर आहे, कुठला शेप आहे, काय साईज आहे. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना बऱ्यापैकी समजायला लागलेल्या असतात. आणि त्यांना या इथपर्यंत त्यांना कळालेलं असतं की कन्झर्वेशन हे कसं होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण मागच्या आता डिस्कस केलं की असं मी एक डायग्राम काढली होती आणि इथपर्यंत मी पाणी दाखवलं होतं आणि इथे एक असं डायग्राम दाखवून इथं पाणी दाखवलं होतं. मी असं क्वेश्चन विचारलं होतं की कुठल्या भांड्यात जास्त पाणी आहे. तर ही जे सांगण्याची लॉजिक आहे ते यांच्यामध्ये आलेलं असतं बऱ्यापैकी. त्यानंतर त्यांना रिव्हर्सिबिलिटी हे सुद्धा आलेलं असतं. तर जे लॅक ऑफ नॉलेज स्टेज 2मध्ये होतं तर ते स्टेज 3मध्ये बऱ्यापैकी आलेलं असतं. ओके, ते रिव्हर्सिबली विचार करू शकतात या स्टेजला. आणि त्यांना अरेंजमेंट म्हणजे असेंडिंग डिसेंडिंग हे सुद्धा कळालेलं असतं. ठीक आहे, वस्तू जे आहे ते लहानातून मोठे कसे अरेंज करायचे किंवा काय जे असतं असेंडिंग डिसेंडिंगचं ते त्यांना कळालेलं असतं. इथे मुलं केंद्रित नसतात, त्यांना आपण कंट्रोल करू नाही शकत, म्हणून त्यांना डिसेंट्रेशन असं म्हणतात. ओके, आणि इथे या स्टेजला जीन पॅजेट यांनी 3 CCS असं नावाची एक ट्रिक दिली आहे. म्हणजेच काय तर कन्झर्वेशन, क्लासिफिकेशन आणि सिरिएशन या स्टेजला त्यांना जमते. हे 3 जे आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. क्लासिफिकेशन म्हणजे ते क्लासिफाय करू शकता की अच्छा हे स्क्वेअर आहे, हे सर्कल आहे, हे ट्रायंगल आहे. कुठल्याही गोष्टी त्या साईड करू शकता. फॉर एक्झाम्पल मिक्स आपण जर त्यांच्यामध्ये काही शेप्स वगैरे टाकून दिले तर ते आरामात असं सेग्रिगेट करू शकतात, बाजूला घेऊ शकतात. अच्छा सगळे ट्रायंगल एका साईडला असं ते क्लासिफाय करू शकता. कन्झर्वेशन म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की ते विचार करून सांगू शकतात की कुठल्या ह्याच्यात जास्त कमी पाणी आहे. ठीक आहे, म्हणजे बघून आणि सांगणं ह्या गोष्टी त्यांना इथे आलेल्या असतात. आणि सेरिएशन म्हणजे जे सिरीज असते बरोबर, आपल्या जसं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सला वगैरे जसं सिरीज असतात ए बी बी, तर पुढची काय सिरीज आहे ते सांगायला तुम्हाला यायला पाहिजे. तर हे जे सेरिएशन हा प्रकार आहे इथे त्या मुलांना बऱ्यापैकी समजायला लागलेला असतो. ओके, म्हणून इथे हे CCS असं ही ट्रिक लक्षात ठेवायची आहे स्टेज नंबर 3ला. नेक्स्ट जी स्टेज आहे ती आहे फॉर्मल ऑपरेशनल. ही जी स्टेज आहे ही 11 ते 15 वर्षांच्या मुलांसाठी असते. यामध्ये त्यांना भरपूर असं नॉलेज आलेलं असतं. ते ॲब्स्ट्रॅक्ट थिंकिंग करू शकतात. ओके, लॉजिकली कन्सेप्ट त्यांना कळालेल्या असतात, लॉजिकली ते सॉल्व करू शकतात. त्याच्यानंतर ते हायपोथेटिशियो, डिडक्टिव्ह, रिझनिंग वगैरे सारखे जे गोष्टी असतात, क्वेश्चन्स असतात ते आरामात सोडवू शकतात. ओके, तर या स्टेजमध्ये बऱ्यापैकी त्यांना सगळं सॉल्व करता येतं. ते आरामात थिअरम्स वगैरे या गोष्टी सॉल्व करू शकतात, लॉजिकल सम्स वगैरे सॉल्व करू शकतात डोकं लावून. ओके, तर ह्या काही आपण आता जे स्टेजेस डिस्कस केल्या त्या स्टेजेस खूप इम्पॉर्टंट आहे एक्झामसाठी. आता आपण ह्यावरचे काही क्वेश्चन्स बघणार आहोत.
तर इथे फर्स्ट क्वेश्चन आपण डिस्कस करूयात. कन्सेप्ट ऑफ ऑब्जेक्ट परमनन्स इज अटेन ड्युरिंग पॅजेस डॅश स्टेज. म्हणजे ऑब्जेक्ट परमनन्स ही कुठल्या स्टेजला येते हे इथं विचारलं आहे. तो ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू, लक्षात ठेवणं नाही ठेवणं, लहानपणी जे खेळणे खुळखुळा असं लक्षात ठेवायचं. तर ते लहानपणी म्हणजे जे पहिली जी स्टेज असते सेन्सेसची, ठीक आहे. ऑब्जेक्ट हे कशाने परमनन्स करू शकतो किंवा बघू शकतो? डोळ्यांनी. डोळे इज वॉट पार्ट? सेन्सेसचा पार्ट आहेत, म्हणून सेन्सरी मोटर असं लक्षात ठेवायचं, ठीक आहे. म्हणून याचा आन्सर फर्स्ट हे होणार. त्यानंतर सेकंड क्वेश्चन इथं आहे. जीन प्याजे प्रिझर्व्स डॅश टू बी डॅश लाईव्ह वायगॉस्की बिलीव्स डॅश टू बी डॅश. म्हणजे इथे आता जीन प्याजे आणि वायगॉस्की यांचा दोघी क्वेश्चन मिक्स केलेले आहेत, ठीक आहे. तर इथे या क्वेश्चनमध्ये आपण जर ऑप्शन्स बघितले तर इकोसेंट्रिक स्पीच, साइन ऑफ कॉग्नेटिव्ह इमॅच्युरिटी, प्रायव्हेट स्पीच, इफेक्टिव्ह इन सेल्फ रेग्युलेशन. सेकंड ऑप्शन आहे इकोसेंट्रिक स्पीच, इफेक्टिव्ह इन सेल्फ रेग्युलेशन, प्रायव्हेट स्पीच, अ साइन ऑफ कॉग्नेटिव्ह इमॅच्युरिटी. तर इथे सॉल्व्ह करायला मी तुम्हाला एक ट्रिक सांगते. जे लाईव्ह वायगॉस्की होते ते आपल्याला प्रायव्हेट स्पीचबद्दल माहिती देत होते. आपण लास्ट व्हिडिओमध्ये जर बघितलं तर प्रायव्हेट स्पीच त्यांनी 3 स्पीच दिल्या होत्या, ओके. इनर स्पीच, प्रायव्हेट स्पीच आणि सायलेंट स्पीच, ओके. त्यावर हा बेस क्वेश्चन आहे. तर इथे जर बघितलं तर आपल्याला ह्या दोघांमध्ये सिलेक्शन करता येईल. ह्या दोघांपैकीच काहीतरी आन्सर आपलं हे असणार आहे, कारण की फर्स्ट ऑप्शन इथे फर्स्ट ब्लँक, सेकंड ब्लँक आणि थर्ड ब्लँक. थर्ड ब्लँकला आपल्याला प्रायव्हेट स्पीच ऑप्शन हे शोधायचं होतं, ते आपल्याला भेटलेलं आहे. त्यानंतर आपण जर बघितलं तर ते काय बिलीव्ह करायचे, इथं आपला आता प्रायव्हेट स्पीच इथे आलेलं आहे, ओके. नेक्स्ट इथे बघूयात जीन प्याजे. जीन प्याजेच्या नुसार इकोसेंट्रिक स्पीच हे खूप महत्त्वाचं आहे. इकोसेंट्रिक म्हणजे मुलं हे स्वतःशीच बडबड करतात, मी तुम्हाला सांगितलं होतं. म्हणून इथे कुठली स्पीच येईल? इकोसेंट्रिक. त्यांना असं वाटतं सगळे ज्या खेळणे आहेत ते त्यांच्याशी बोलत असतात, ते इकोसेंट्रिक एकटंच बडबड करत असतात, इगोस्टिक बडबड करतात. आणि ते म्हणजे मी म्हणजे काय, माझं सगळं ऐकलं पाहिजे असं स्पीच, ओके. आणि जर नेक्स्ट आपण बघितलं तर इथं दिलं इफेक्टिव्ह इन सेल्फ रेग्युलेशन आणि इथं दिलेलं आहे साइन ऑफ कॉग्नेटिव्ह इमॅच्युरिटी. तर आता जर आपण डिस्कस केलं आहे त्यात जर बघितलं तर जीन प्याजे हे कॉग्नेटिव्ह रिलेटेड माहिती देतात आणि MESE म्हणजे काय, मॅच्युरेशनबद्दलसुद्धा त्यांनी बोललेलं आहे. म्हणून आपल्या इथे जे हा ऑप्शन, हे 3 ऑप्शन आपल्या इथे भेटलेले आहे, म्हणून हे फर्स्ट आपलं हे आन्सर करेक्ट होतं इथे, ठीक आहे. मी तुम्हाला इथे डिटेलमध्ये कसं ऑप्शन एलिमिनेट करायचं हे सुद्धा सांगितलं आहे आणि कसे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात ते सुद्धा सांगितलं आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन आपण इथे बघूयात. तर इथे जो हा क्वेश्चन आहे, ॲज पर जीन प्याजेस थेअरी कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट, यानुसार कुठलाही एक स्टेटमेंट इथं बरोबर आहे असं म्हटलेलं आहे. ते म्हणतात बायोलॉजिकल फॅक्टर्स सच ॲज मॅच्युरेशन डोंट प्ले इम्पॉर्टंट रोल इन. आता इथे जर आपण बघितलं MESE ट्रिक म्हणजे मॅच्युरेशन इथे आहे, इथे लिहिलं डोंट प्ले म्हणजे ऑप्शन रॉंग आहे. लर्निंग एक्सपिरियन्स डिपेंड ऑन चिल्ड्रन्स करंट लेवल ऑफ कॉग्नेटिव्ह फंक्शनिंग. म्हणजेच काय, जे मुलं शिकतात त्याची आत्ताची लेवल पण ही गरजेची असते शिकण्यासाठी आणि मागची लेवल पण, बरोबर. मग आपला हा ऑप्शन मला सध्या बरोबर वाटतो आहे, पण आपण पुढचे ऑप्शन्स पण बघूयात. मेमोरायझेशन शुड बी प्रायोरिटाईज ओव्हर लर्निंग थ्रू एक्सपिरियन्स. तर मेमोरायझेशन असं काही जीन प्याजेट यांनी डिस्कस केलेलं नव्हतं, तर हा ऑप्शन पण नाही आहे. प्रिव्हियस नॉलेज डज नॉट प्ले एनी रोल. नाही, प्रिव्हियस नॉलेज हा इम्पॉर्टंट असतो असं प्याजेंटनी म्हटलं, म्हणून हे पण रॉंग होणार. तर इथे आपल्याला आपला आन्सर भेटला आहे, ते म्हणजे सेकंड. लर्निंग एक्सपिरियन्स डिपेंड ऑन चिल्ड्रन्स करंट लेवल ऑफ कॉग्नेटिव्ह फंक्शनिंग. आताचं डोकं कसं चालतं यावर लर्निंग अवलंबून आहे असं त्यांना म्हणायचं होतं. नेक्स्ट क्वेश्चन, ड्रॉइंग इम्प्लिकेशन्स फ्रॉम प्याजेस थिअरी कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट. अ टीचर ऑफ ग्रेड 6-8 इन हिज क्लासरूम शूड डॅश, ओके. म्हणजे आता इथे जर बघितले तर 6 to 8, हे बघा इथे तुम्हाला कन्फ्यूज करायला मुद्दाम ग्रेड दिले. 6 to 8 हे जर म्हटलं तर यात जर वय बघितलं आपण तर 11 ते 14 वर्ष अशी एज येते, बरोबर. जी आपली फॉर्मल ऑपरेशनल स्टेज अशी येते. फॉर्मल ऑपरेशनल स्टेजमध्ये हे येतं. आता मी तुम्हाला सांगितलं होतं सेन्सरी मोटर, प्री ऑपरेशनल, फॉर्मल आणि कॉन्क्रीट, SPCF,
ठीक आहे. हे बघा आपण या व्हिडिओमध्ये शिकलो होतो ना स्टेजेस. हे बघा SP होती ती आधीचे 2 स्टेज आणि इथं C आणि F इथं दिलेले आहेत, बरोबर. तर इथं बघा F म्हणजे फॉर्मल, म्हणजे मोठे झालेले असतात, त्यांना सगळ्या गोष्टी कळायला लागलेल्या असतात. हे बघा इथे एज दिली 11 to 15, इथं 11 to 14 विचारलं आहे, ठीक आहे. ओके 15. तर या स्टेजनुसार आपल्याला यातले करेक्ट ऑप्शन्स आता चूज करायचे आहेत, ठीक आहे. तर डिस्करेज यूज ऑफ लॉजिकल आर्ग्युमेंट. डिस्करेज म्हणजे लॉजिकली नाही करत का ते विचार, आर्ग्युमेंट लॉजिकली नाही करत का, तर हे रॉंग आहे. प्रेझेंट प्रॉब्लेम्स दॅट रिक्वायर रिझनिंग बेस्ड सोल्युशन. येस, हे काहीचं बरं असं वाटतं आहे की ते रिझनिंगवर प्रॉब्लेम्सवर ते सोल्युशन शोधायला सुरुवात करतात. यूज ऑनली कॉन्क्रीट. हे बघा तुम्हाला एक ट्रिक सांगते, जिथंही ऑनली असा हा शब्द येतो ना, तो ऑप्शनचं सरळ कट करून टाकायचा. नेक्स्ट आहे रिले सोनली ऑन प्रिस्क्राईब्ड सिलेबस. इथे त्यांना असं म्हणायचं ते फक्त सिलेबसमध्ये जेवढं असतं तेवढंच अभ्यास करतात का, नाही. ते जे एक्स्ट्रा जे काही प्रॉब्लेम्स असतात बाहेरचे वगैरे ते स्वतःहून सॉल्व्ह करू शकतात. म्हणून ऑप्शन नंबर इथे 2 हा करेक्ट होतो आपला. वळूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन्सकडे. हे सगळे मी तुमच्यासोबत प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन डिस्कस करते, आपण जे आता थिअरी डिस्कस करी त्याच्यावर सगळे आलेले आहेत. तर इथे आपण फर्स्ट क्वेश्चन बघूयात. विच ऑफ द फॅक्टर इज नॉट प्रपोज बाय जीन प्याजे. म्हणजे जीन प्याजेने नाही सांगितलं आहे, यामधनं कुठला एक असा आहे जो नाही. सगळ्यात आधी तर नॉटला सर्कल करून घ्यायचं, म्हणजे तुम्हाला इझी जातं. इथे परत ती स्टिक MESE, मॅच्युरेशन, एक्सपिरियन्स, सोशल, इक्विलिब्रियम. तर इथं हे बघा इक्विलिब्रेशन सांगितलं होतं, ॲक्टिव्हिटीबद्दल ते बोलले होते, मॅच्युरेशनबद्दल ते बोलले होते. तर कल्चरल टूल्स याचं करेक्ट आन्सर होतं. कल्चरल टूल्सबद्दल जीन प्याजे हे बोलले नव्हते. तर कोण बोलले होते, तर ते होते वायगॉस्की. ओके, वायगॉस्की. आता इथे बघितलं तो सेम क्वेश्चन आहे, तो रिपीट झालेला होता, म्हणून इथं सेम क्वेश्चन आहे. याचा आन्सर कल्चरल टूल्स असं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूयात. तर इथे आपण आता क्वेश्चन डिस्कस करूया. मी तुमच्यासाठी इथे झूम करते स्क्रीन. तर इथे असर्शन आणि रिझनिंगचा हा क्वेश्चन आहे. ते क्वेश्चनमध्ये असं म्हटलं आहे की जीन प्याजे अज्युम दॅट द प्रोसेस ऑफ लर्निंग इज डिपेंड सोलोनी ऑन हेरिडिटी. म्हणजे एकटं फक्त हेरिडिटीवरच थिअरी लर्निंग होते असं म्हटलं आहे जीन प्याजेंटे, असं या स्टेटमेंटचं म्हणणं आहे. पण हे चुकीचं आहे. डेव्हलपमेंट इज अ रिझल्ट ऑफ इंटरॅक्शन बिटवीन हेरिडिटी अँड एन्व्हायरमेंट असं त्यांनी म्हटलं होतं. इथे असं एक दुसरा सेंटेन्स आहे. तर इथे जर आपण बघितलं तर इथे प्रोसेस ऑफ थिंकिंगबद्दल आपण डिस्कस करतो आहे आणि इथे सरळ डेव्हलपमेंटबद्दल सांगितलं गेलं आहे, जे एकमेकांशी अजिबात लिंक नाही आहे. म्हणून हे दोघंही रॉंग झाले इथे आपले. म्हणून A आणि B बोथ आर फॉल्स, हे इथं करेक्ट आन्सर होतं. नेक्स्ट आहे आपलं According to Jean Piaget, which children cannot handle new experience within their existing cognitive structures, they experience dash and resort to dash. म्हणजे जे कॅट आणि डॉगचं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं होतं त्याच्यावर हा क्वेश्चन आहे. तर इथं असं क्वेश्चन आहे की जे मुलं हँडल नाही करू शकत नवीन नॉलेज, मग ते त्यांचा कॉग्नेटिव्ह स्ट्रक्चर कसे हँडल करतात, तर ते एक्सपिरियन्स करतात. मग ते काय एक्सपिरियन्स करत असेल, तुम्हाला एक गोष्ट लक्षात होती, इक्विलिब्रियम म्हणजे काय, की ते बॅलन्स होतं. डिसइक्विलिब्रियम म्हणजे काय, की ते कन्फ्यूज होतात. ओके, आणि लास्ट होतं आपलं खाली अकोमोडेशन. ठीक आहे, जिथं ते ॲडॅप्ट करतात नॉलेज. ठीक आहे, नवीन इन्फॉर्मेशन घेतात. आणि इथं वरती होतं ॲसिलिमेशन, म्हणजे ते ॲड करतात ती माहिती. असं होतं तो जो आपला जो टेबल होता. तर इथं जर बघितलं तर मुलं इथं काय विचारलं आहे की त्यांना जर नवीन गोष्टी सांगितली तर तो कन्फ्यूज होईल, बरोबर ना. तो कन्फ्यूज होईल म्हणजे काय वर्ड येईल इथे, डिसइक्विलिब्रियम. ठीक आहे, तर ह्या दोघांपैकीच आपलं एक आन्सर आहे. तर ते आन्सर आपण इथं शोधलेलं आहे. आता नेक्स्ट इंटरलायझेशन असं काही वर्ड आपण तिथे घेतलेलं नव्हतं. इथं ॲडॅप्टेशन एक आन्सर दिलेलं आहे. म्हणून तुम्हाला कधी कधी डायरेक्ट आन्सरसाठी असं एलिमिनेट
चुकीचे ऑप्शनसुद्धा शोधता आले पाहिजे. तर इथे आपलं दुसरा नंबरचा ऑप्शन बरोबर होतो आन्सर. डिसइक्विलिब्रियम आणि ॲडॅप्टेशन, नवीन इन्फॉर्मेशन तो रिझॉर्ट करतो, सॉल्व्ह करतो, बरोबर, की अच्छा ही डॉग होती, ही कॅट होती. नेक्स्ट, वाईल पॅजे व्ह्यूज चिल्ड्रन ॲज डॅश, वायगॉस्की व्ह्यूज चिल्ड्रन ॲज डॅश, म्हणजे पॅजे आणि वायगॉस्कीच्या व्ह्यूजनुसार मुलं काय होते असा हा क्वेश्चन आहे. तर इथं जर आपण बघितलं, प्याजे जे होते त्याचे तो ॲक्टिव्ह एक कन्स्ट्रक्टिव्ह होता, बरोबर. मुलं जे होते ते ॲक्टिव्ह असतात, ॲक्टिव्हिटीजनुसार तो लक्ष ठेवत होता आणि त्या ॲक्टिव्हिटीजवर त्यांनी थिअरीज केल्या होत्या, असंही लक्षात ठेवायचं. आणि वायगॉस्की जे होते ते जास्त सोशली सांगायचे, बरोबर, की ते ॲक्टिव्ह कसे होते, सोशली ॲक्टिव्ह होते. तर इथे दोघंही ॲक्टिव्हच शोधायचं आपल्याला. तर इथे पॅसिव्ह आहे नाही, ॲक्टिव्ह पॅसिव्ह आहे नाही, ॲक्टिव्ह मॅनिप्युलेशन आणि ॲक्टिव्ह सोशल हे एक आपलं ऑप्शन बनतं आहे. म्हणून ऑप्शन नंबर 3 इथे आपला आन्सर होईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अकॉर्डिंग टू जीन्स पॅजे थिअरी ऑफ कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट हायपोथेटिको डिडक्टिव्ह रिझनिंग डेव्हलप्स ड्युरिंग. डिडक्टिव्ह रिझनिंग आलं म्हणजे त्यांना सॉल्व्ह करता आले प्रॉब्लेम, म्हणजे ती शेवटची स्टेज, फॉर्मल ऑपरेशनल स्टेज. ओके, आपलं जे शॉर्टकट SPCF असं लक्षात ठेवायचं. तर शेवटची जी स्टेज होती त्यात मुलं सगळ्या गोष्टी शिकत असतात. म्हणून आता बघा, मी ह्या ट्रिकनुसारच पटकन मला सॉल्व्ह करता आला हा क्वेश्चन. ओके, तर तुम्हाला हे जे काही ट्रिक्स मी सांगितले, शॉर्टकट सांगितले, ते लक्षात ठेवायचे आहेत. आता इथे नेक्स्ट क्वेश्चन आहे, ड्रॉइंग इम्प्लिकेशन्स पॅजेस थिअरी कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट. आता हा रिपीट झालेला क्वेश्चन आहे, आता आपण जस्ट डिस्कस केला होता. तर ह्याचा आन्सर आपण असं डिस्कस केलं होतं की ही जी स्टेज आहे ती फॉर्मल ऑपरेशनल स्टेज येते. तर फॉर्मलमध्ये मुलं रिझनिंगबद्दल शिकलेले असतात, म्हणून इथं ऑप्शन नंबर 2 हे आपलं करेक्ट आन्सर होतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अकॉर्डिंग टू जीन पियाजे. परत इथे तोच एक रिपीट क्वेश्चन झालेला आहे. तर इथे आपलं आन्सर होतं फॉर्मल ऑपरेशनल स्टेज. तर हे रिपीटेटिव्ह कसे क्वेश्चन्स येत असतात ते आपण या क्वेश्चन पेपरमध्ये बघू शकतात. नेक्स्ट आहे, अकॉर्डिंग टू डॅश इट इज इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड द सोशल प्रोसेस अँड इन्फ्लुअन्स बाय कल्चरल कॉन्टेक्स्ट ऑफ चिल्ड्रन्स थिंकिंग. आता असे क्वेश्चन्स जेव्हा तुम्हाला बघाल तर तुम्हाला हे काहीतरी कीवर्ड्स, जे इम्पॉर्टंट वर्ड्स आहेत ते क्वेश्चनमध्ये शोधायचे असतात. फॉर एक्झाम्पल इथं बघितलं तर सोशल आणि कल्चरल, ते SCL, सोशल कल्चरल आणि लँग्वेज, हे जे 3 वर्ड्स दिले होते ते आपले वायगॉस्की यांनी दिले होते. म्हणून यावरनं हा क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करता आपल्याला आला आहे. तुम्ही ट्रिकनुसार जर लक्षात ठेवलं सगळं तर इझिली तुम्ही कुठल्याही क्वेश्चनचे सॉल्व्ह करू शकतात. आता इथे आहे नेक्स्ट क्वेश्चन, अकॉर्डिंग टू पॅजे स्पेशल सायकोलॉजिकल स्ट्रक्चर वेज मेकिंग ऑफ सेन्स एक्सपिरियन्स आर कॉल्ड ॲज. तर त्यांनी मेंटल टूल्स दिले होते का, स्कीमाज दिले होते का, स्कीम्स दिले होते का, इमेजेस की मेंटल मॅप्स दिले होते. तर त्यांनी इथे जर बघितलं इथं स्कीम्स आणि इथं स्कीमा दिलं आहे बघा. हिंदीमध्ये जर बघितलं तर हे स्कीमा, पॅजे यांनी स्कीमाज दिला होता, म्हणून याचा आपलं सेकंड ऑप्शन करेक्ट होईल. इथे थर्ड क्वेश्चन आहे, कन्स्ट्रक्टिव्हिटिस्ट सच ॲज जीन पॅजे अँड वायगॉस्की व्ह्यू लर्निंग ॲज. त्यांच्यानुसार लर्निंग हे कसं मानलं जायचं, तर ॲक्विजिशन स्किल्स, कंडिशनिंग ऑफ रिस्पॉन्सेस, पॅसिव्ह रिपिटेशन. आता हा वर्ड जो आहे पॅसिव्ह तो नेगेटिव्ह, म्हणून नेगेटिव्ह तर काही सांगितलं नाही त्यांनी. ओके, प्रोसेस ऑफ मिनिंग मेकिंग बाय ॲक्टिव्ह एंगेजमेंट. ॲक्टिव्ह मिनिंग मेकिंग म्हणजे ज्याने मिनिंग, जे शिकून काही अर्थ भेटेल तशा गोष्टी त्यांनी सांगितल्या दोघांनी, बरोबर. तर इथे आपण आजचा जो व्हिडिओ होता त्याबद्दल सगळ्या इम्पॉर्टंट गोष्टी डिस्कस करून झालेल्या आहे. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.